आम्ही कोणत्याच कार्यक्रमात थांबत नाही. चांगला बदला घेतला तुम्ही आज. मला म्हणे या तुला 7:30ला सोडतो भाऊ. गिरीश भाऊ तुमच्या पहिले मी आज आलो, तुम्ही माझ्या मागे होता. म्हणजे गिरीश भाऊ आज सकाळी माझ्या पहिले 1 तास पोचले होते. म्हणजे आज सकाळपासून आमच्यात या कामांचा रटारा चालू आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे, आम्ही किती थकलो याला माहीत नाही. आता हे कामं पाहिल्यानंतर आमचा क्षीणसुद्धा गेला, थकवासुद्धा गेला की अशा पद्धतीची कामं होतात. मी मंगेश दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणायला गेलं तर कामं करणाऱ्या माणसाला काहीच मर नसती. काम करणाऱ्या माणसाला समाज लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला पक्ष लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला व्यक्ती लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला लोक आपले आप डोक्यावर घेऊन नाचतात. हे जिवंत उदाहरण गिरीश भाऊंचं आहे. गिरीश भाऊंचा जर सामाजिक विचार केला तर त्यांच्या समाजाची मतं 3000 आहे, 7 वेळेस निवडून आली आहे. माझा जर विचार केला तर माझ्या समाजाची मतं 10,000 आहे, मी 5 वेळेस निवडून आलो. हे काय खोटं गोष्टी आहे. निवडून आली की मग समाज सांगायचं आणि निवडून गेल्यानंतर समाज कुठे गेला माहीतच नसते. पण समाजाच्या पलीकडे जाऊन सुख दुःख रात्री बेरात्री जेव्हा लोकांची कामं करतो तेव्हा लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. याची जिवंत उदाहरणं आपल्या डोळ्याच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमची आमची युती नसली तरी आम्ही तुमच्या विरुद्ध जरी लढलो तरी तुम्ही निवडून येणार असं चित्र तुम्ही तयार करून टाकलंय. पण आपली युती राहायला पाहिजे. आणि मी तर दुआ आहे तुमच्यामधला. आता मला तर सगळे लोक या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बोलत असतात, पण मी समजदारीची भूमिका घेणारा माणूस आहे. जिथं जिथं समजदारी करता येईल तिथे तिथे समजदारी केली पाहिजे. इतर जिल्ह्यांकडे आम्ही बघतो, पश्चिम महाराष्ट्राकडे आम्ही बघतो, सगळे आमदार त्यांच्या कामाकरता एकत्र होतात. मग आम्ही 3 मंत्री आहे, केंद्रामध्ये 1 मंत्री आहे. जिल्ह्याच्या विकासाकरता आम्ही का राजकारण मध्ये लफडी करायला पाहिजे असं माझा विचार आहे. मी पक्का माणूस आहे या गोष्टीला. आणि काय उद्या काय होईल होऊन काय 5 वेळेस आमदार झालो आहे, सगळं काही झालं आहे, 2, 3, 10 वर्षापासून मंत्री आहे. समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. लोक मरून गेले तरी मेंबर होत नाही, ही परिस्थिती आहे. काय समाधान पाहिजे ना, फ्रेश पाहिजे माणसं. म्हणून नातूनं काय होईन, म्हणून पोऱ्यानं काय होईन रे, तुनं देख पहिले. म्हणजे लोक लय टेन्शनमध्ये राहतात. फ्रेश राहायचं माणसाने. उद्या काय होईल हे प्रारब्धात लिहिलेलं आहे. मी नेहमी सांगतो, नसीब में होगा तो चलकर आएगा, नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. म्हणजे माणसाच्या प्रारब्धामध्ये काही असेल तर निश्चितपणाने ते आपल्या मागं धावत येतं आणि त्याला कामाची झालर लागती. आणि आज एक सुंदर असं काम, विकासाचं काम या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी वारीच्या बाबतीमधला विषय त्यांचा पाहिला. खरं म्हणायला गेलं तर 40गावमधल्या रायगडवर जाण्याचा विषय असेल, वारीचा विषय असेल, ही सुद्धा आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. दवाखान्याची कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज ही जी गर्दी आहे ही विकासाला बघून आपल्याकडे गर्दी आली आहे. मी नेहमी सांगत असतो की आज काय नाव लक्षामध्ये राहील तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत की ज्या ज्या वेळेस आपण असू किंवा नसू, कारण की शेवटचं सत्य हा मृत्यूलोक आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. जेव्हा आपण नसू तेव्हा सुद्धा आपलं नाव हे चिरंतन टिकलेलं असेल अशा पद्धतीची कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि दयाळू पांडुरंग हा नेहमी अशांच्याच मागं उभा राहतो याची खात्री मला सुद्धा आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे.